तर मग वेल्डिंगच्या या अफाट दुनियेत एक छोटासा प्रवास करूया. कोणतंही चांगलं वेल्डिंग बघा, त्याच्यामध्ये काही खूप महत्त्वाचे निर्णय असतात. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण नेमकं याच निर्णयांबद्दल जाणून घेणार आहोत. वेल्डर जेव्हा कामाला लागतो तेव्हा ती पहिली ठिणगी उडण्याआधीच त्याला एक निर्णय घ्यावा लागतो. एक असा निर्णय जो त्याच्या संपूर्ण कामाची दिशा ठरवतो. आणि गंमत म्हणजे हा निर्णय आपल्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळा असू शकतो. तो निर्णय काय वेल्ड करायचं याबद्दल नसतो, तर वेल्डला पॉवर कशी द्यायची याबद्दल असतो. म्हणजे कामासाठी योग्य करंट निवडणं, कारण ह्याच निवडीवर संपूर्ण प्रक्रिया अवलंबून असते. तर मग ह्याच ठिणगीमागची ताकद जरा जवळून पाहूया. म्हणजेच AC ऑल्टरनेटिंग करंट आणि DC म्हणजे डायरेक्ट करंट. हे जे दोन करंट आहेत ना, ते म्हणजे वेल्डरच्या हातातली दोन वेगवेगळी हत्यारं आहेत असं समजा. प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आहेत आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या कामांसाठी बनला आहे. आता AC वेल्डिंगबद्दल बोलायचं झालं तर या मशीन्स सहसा जे नवीन शिकणारे आहेत किंवा ज्यांना छोटी मोठी कामं करायची आहेत त्यांच्यासाठी एकदम बेस्ट असतात. का? कारण त्या स्वस्त आहेत, वापरायला सोप्या आहेत आणि त्यांचं मेंटेनन्स पण खूप कमी असतं. पण मग या साधेपणाचे एक दुसरी बाजू पण आहे. AC वेल्डिंगमध्ये विजेच्या धक्क्याचा धोका थोडा जास्त असतो आणि पातळ धातूंवर काम करणं जरा अवघड होऊन बसतं. शिवाय यासाठी विजेचा मेन सप्लाय लागतोच. याच्या अगदी उलट आहे DC वेल्डिंग. हे प्रोफेशनल्सची पहिली पसंत असतं. याचं मुख्य कारण म्हणजे याचा आर्क खूपच स्मूथ आणि स्थिर असतो. त्यामुळे अगदी पातळ शीट मेटलवर सुद्धा सफाईने काम करता येतं. अर्थात या प्रोफेशनल क्वालिटीसाठी किंमतही जास्त मोजावी लागते. DC मशीन्स सुरुवातीला महाग असतात. त्यांचा मेंटेनन्स खर्चही जास्त असतो. आणि हो, आर्क ब्लो सारख्या समस्या यात येऊ शकतात. बरं, तर एकदा का पॉवर सोर्स ठरला की मग पुढचा प्रश्न येतो, वेल्ड नक्की करायचा कुठे? म्हणजे कोणत्या पोझिशनमध्ये? चला तेही समजून घेऊया. आता इथून पुढचं आव्हान हे तांत्रिक कमी आणि शारीरिक जास्त आहे. विचार करा, वितळलेल्या धातूच्या त्या छोट्याशा डोहावर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध नियंत्रण मिळवायचे. इथेच वेल्डरच्या खऱ्या कौशल्याची परीक्षा होते. सगळ्यात पहिली आणि सोपी पोझिशन आहे फ्लॅट पोझिशन. इथे काम अगदी सरळसोट असतं. आपण जॉईंट्सच्या वरच्या बाजूला काम करतो आणि गुरुत्वाकर्षण आपल्याला मदतच करतं वितळलेल्या धातूला जागेवर ठेवून. यानंतर येते हॉरिझॉन्टल पोझिशन. आता इथे गोष्ट थोडी अवघड होते, कारण आपण उभ्या पृष्ठभागावर आडवं वेल्डिंग करत असतो. त्यामुळे वितळलेला धातू खाली ओघळू नये यासाठी खूप कौशल्य लागतं. आणि मग येते व्हर्टिकल पोझिशन. ही तर म्हणजे गुरुत्वाकर्षणाशी थेट लढाईच आहे. उभ्या जॉईंटवर वर किंवा खाली वेल्डिंग करताना त्या वितळलेल्या धातूवर नियंत्रण मिळवणं हे प्रचंड कौशल्याचं काम आहे. आणि सर्वात शेवटी सगळ्यात मोठा वाण, ओव्हरहेड पोझिशन, म्हणजे डोक्यावर जॉईंटच्या खालच्या बाजूला वेल्डिंग करणं. इथे तर सगळंच कौशल्य पणाला लागतं, कारण आपण अक्षरशः गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करत असतो. आता या ज्या पोझिशन्स आहेत त्या इतक्या मूलभूत आणि महत्त्वाच्या आहेत की संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये त्यांना प्रमाणित करण्यासाठी विशिष्ट कोड्स दिले गेले आहेत. जसं की ह्या चार्टमध्ये दिसतंय, प्रत्येक पोझिशनसाठी एक स्टँडर्ड कोड ठरलेला आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? कुशल वेल्डिंगचा पाया फक्त योग्य पॉवर निवडण्यावर नाही, तर प्रत्येक पोझिशनवर प्रभुत्व मिळवण्यावरही अवलंबून आहे. म्हणजे तांत्रिक ज्ञान आणि शारीरिक कौशल्य या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात. आणि मग एक प्रश्न उभा राहतो, इतकं तंत्रज्ञान आणि इतकी अचूकता जिथे लागते तिथे वेल्डिंगचे इंजिनिअरिंग कुठे संपतं आणि कला कुठे सुरू होते? कारण विज्ञान आणि कौशल्याचा हा संगमच वेल्डिंगला एका साध्या प्रक्रियेतून एका कलेच्या पातळीवर नेऊन ठेवतो.